शैलं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. महादेवराव ह्यो हार घेऊन निघाला होता. कोणाकडे? ज्या कोणी हा हलकटपणा केलेला असेल समोर यावं. म्हणजे पंत तुम्हाला काय म्हणायचंय? महादेव चोरीला गेली म्हणून सकाळपासून वाड्यावर बॉम्बाबॉम्ब चालू आहे. मग त्या दिवशी भालचंद्र रावांनी तुझ्यावर पैशांची खैरात का म्हणून केली? ज्याच्यामध्ये माझा काय बी हात नाही दादा. उद्या जेव्हा कोर्टात केस उभी राहील तेव्हा अभिमान आरोपीच्या पिंजऱ्यात असेल आणि तो निर्दोष असूनही तो काहीच बोलणार नाही. सीम्स सो. पण मग आपण काहीतरी करायला हवं. काय करायला हवं आपण? तुम्ही असं तुटक का बोलताय माझ्याशी? कारण तूच म्हणाली होतीस प्रिया, आपल्या दोघांमध्ये या केसच्या संदर्भातच बोलणं व्हायला हवं. मी एक्झॅक्टली तीच करतोय. या केसबद्दल जेवढी माहिती आहे मी एक्झॅक्टली तेवढीच तुला देतोय. सध्याही एवढीच आहे. नथिंग लाईक आन्सर इन डिटेल, यू नो. मी तेव्हा असं म्हटलं होतं कारण तेव्हा तुला असं वाटलं होतं की तू माझ्याशी हे इतकंच आणि एवढंच बोलावंस. आणि आता तुला सडनली असं वाटतंय की मी अजून एक 4-5 शब्द जास्ती बोललो तरी चालण्यासारखं आहे. प्रत्येक वेळी तू जे म्हणतेस, तू जो विचार करतेस, तसंच होणार का प्रिया? तुम्ही असं का बोलताय माझ्याशी? You're not the first person to walk over my face, Priya. But yes, you are the first person whom I have loved with all my heart. विक्रांत,
कुठे होतात इतके दिवस तुम्ही मिस्टर विक्रांत भोसले? नंतर सांगेन. नंतर नाही, आत्ता. आता मला आणखीन वाट बघायला लावू नका प्लीज. तू माझी वाट बघवतीस प्रिया? नाही, पण तुम्हाला काही माझी काळजी करवतीस. मी का काळजी करू तुमची? मला माझ्याच प्रश्नांची उत्तर अजून मिळालेली नाहीये. पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. तेही प्रश्नांना विचारता. कुठला प्रश्न? प्रिया, तुझ्या डोळ्यात टचकन आलेलं हे पाणी रागाचं नक्कीच नाहीये, आनंदाचं आहे, आतुरतेचं आहे, कसलंही का असेनात. पण तुझ्या डोळ्यात मला अजूनही तीच ओढ दिसतीये प्रिया, जी 4 महिन्यांपूर्वी होती, 4 दिवसांपूर्वी होती. अजूनही आहे. त्या रात्री तुम्ही काहीच बोलला नाही. गरजच नाही वाटली. मला माहिती होतं तुम्हाला ओळखशील. बापरे, अजूनही केवढे प्रश्न आहेत या डोळ्यात. आहेतच. मिळतील प्रिया, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. कधी? आत्ता इथे. आत्ता इथे यावेळी? प्रश्न पहिला, मला जेव्हा तुझी गरज होती, तुझ्याशी बोलावं असं वाटत होतं, तेव्हा नेमका तू कुठे होतास? प्रश्न दुसरा, माझ्या घरच्यांनी तुझ्याबद्दल जो गैरसमज निर्माण करून घेतला आहे, त्यांच्या मनात तुझ्याबद्दल ज्या शंका आहेत, त्यांना काय उत्तर देणार होते मी? आणि प्रश्न तिसरा, पुन्हा असा अचानक गायब तर होणार नाहीस ना? मला जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी हवं असेल तर? तुम्ही जा लवकर. तुम्ही जा इथून. तुम्हाला शोधायला तो आला असणार. त्याने मला सुद्धा पोलीस स्टेशनवर बोलावून घेतलं तो चौकशीसाठी. जा तुम्ही लवकर जा. मी जर गेलो प्रिया, तर तुझ्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर कसं देणार? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. जाताना तुला भेटून जायचं होतं प्रिया. सगळं काही सांगायचं होतं, पण परिस्थिती तशी होती की काही सांगू नाही शकलो. आणि मग आपल्यात दुरावा निर्माण झाला. तो दुरावा परिस्थितीने इतका काल लांबवला हे आत्ता कळतंय मला. दुरावा ही परिस्थितीनेच निर्माण केला. आणि माझ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तर मला आत्ता नकोय. कारण जर प्रश्नच संपले तर उत्तर मागण्याची मला पुन्हा संधी कशी मिळेल? ए, कोण आहे रे तिकडे? हा, प्रिया, तुझा ए इथं नाही, इथं. गो 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 गो. आणि तुम्ही? याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाही. विक्रांत, डोंट वरी प्रिया, I'll be fine. घरी पोचलीस की मला फोन कर. Go, 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 go.
विक्रांत भोसले, इन्स्पेक्टर वजलवार. शोधून दमला असाल, चौकशा करून थकला असाल. मी म्हटलं मी स्वतःच येतो तुमच्यासमोर. माझा जो फोटो घेऊन फिरताय तो बहुतेक जुना झाला असेल, म्हणून आता मले नीट बघून घ्या. पुढे त्रास नको तुम्हाला. आता मला त्रास नाही होणार आहे. झालाच तर तुले होईल. एक मिनिट इन्स्पेक्टर वजलवार, तुम्ही मला नाही अरेस्ट करू शकता. का? आत बांधल्यात माझे. छे छे. पण अशा परिस्थितीत जर तुम्ही मला अटक केली तर तुमची कर्तबगारी काय, तुमचं शौर्य काय? तुम्ही तर फक्त अंदाज बांधत फिरत होता. मी स्वतः तुमच्या समोर आलोय. हिम्मत असेल तर एक इन्स्पेक्टर म्हणून मला पकडून दाखवा. चॅलेंज देतो तुम्हाला. ते तर तेव्हाच दिलं होतं जेव्हा मी पळून गेलो होतो. आता तर मला पकडायचे रस्ते मीच दाखवतोय तुम्हाला. आता काही गोष्टी नीट ध्यानात ठेवायच्या इन्स्पेक्टर वजलवार. माझ्या माणसांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनवर बोलवून त्रास द्यायचा नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, 5 दिवस देतोय तुम्हाला. 5. ह्या 5 दिवसात तुम्ही मला पकडून दाखवा, नाहीतर 6व्या दिवशी स्वतः विक्रांत भोसले तुमच्या चौकीवर येईल. तुम्ही त्याला पकडू शकला नाहीत म्हणून. पाच दिवस लेका हाताले लागलास ना, सोलवटून टाकीन. खूप उशीर झाला मुन्ना तुला. अरे तू घरी कसा, म्हणजे कधी आलात तुम्ही? आश्चर्य वाटलं मला असं अचानक बघून. किती वाजलेत अंदाज आहे तुला? महत्वाचं काम होतं माझं. महत्वाचं काम. जनरली ही महत्वाची कामं असतात ती घरातल्यांना सांगण्याची पद्धत असते. म्हणजे ही कामं अशी दिवसाचीच असतात जनरली. आणि जनरली अशी कामं लपवली जात नाही. अरे मी आईला फोन करायचा प्रयत्न केला, लागत नव्हता. काय करू? आई. नाही, आई बाबा नाही आहेत घरी. बाबांच्या एका स्टुडंटने त्यांना जेवायला बोलवलं होतं, तिथे गेलेत ते. हा, मग तिथे कदाचित रेंज नसेल म्हणून माझा फोन लागला नसेल. SMS टाकायचा ना. केला मी SMS. महत्वाच्या कामासाठी जाते, हा SMS पुरेसा नाही आहे मुन्ना. आजोबांनी सांगून सुद्धा तू त्या दिवशी अशीच अचानक निघून गेली होतीस. घरी आल्यानंतर त्या विषयावर आईशी खूप तुटकपणे बोललीस. मला कळू शकेल
तुझ्या या महत्वाच्या कामाचं स्वरूप. वेळ आल्यावर सांगेन तुला. ती येईपर्यंत आमच्यासाठी कदाचित ती वेळ निघून गेलेली असेल तर. दादा तुला नेमकं काय म्हणायचंय स्पष्टपणे बोल ना. मला एवढंच म्हणायचंय मुन्ना, तू आता मोठी झाली आहेस. प्रत्येक गोष्ट समजावून सांगणं की अशी वाग, अशी वागू नकोस, हे मलाही आणि आई बाबांनाही शोभणारं नाहीये. स्वतःची जबाबदारी ओळख आणि गोष्टी लपवल्या की त्या कायमच्या झाकल्या जात नाहीत. दादा मी अशी कुठलीही गोष्ट करत नाहीये ज्याच्यामुळे घरच्यांना मान खाली घालावी लागेल. आता राहिले तुझे प्रश्न. मी कुठे होते, मी तिथे का होते, त्याची उत्तरं मी देईन तुला, पण आत्ता नाही आणि वेळ निघून गेल्यावर सुद्धा नाही. योग्य वेळी, जेव्हा त्या उत्तरांबरोबर माझ्याकडे प्रश्न सुद्धा असतील तुझ्यासाठी. हा बोल सुलेखा. सुलेखा स्वप्नील मी तुला नंतर फोन सुलेखाशी करतो. बोलतोय? मला दे ना फोन. तू शांतपणे बस ग. मी बोलते ना. तू बस, मी सांगतो तुला काय. बस. सुलेखा होती ना? नाही अगं सुलेखा नाही, मी सुलेखाशी कुठे, मी स्वप्नीलशी बोलत होतो ग. तुला सुलेखा ऐकू आलं? हो का? राहू दे. आपण कधी आलात? काल रात्री झालो. इतक्या लवकर यायचं होतं तर मग मला कशाला अडवलं? सुमात्या तुला कोण आणि कशाला अडवेल? या म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाहीये का? हा तुला कळूच दिलेलं नाहीये वाटतं. बरोबर आहे. मी म्हणजे अडगाळ, मी म्हणजे लुडबुड, म्हणजे मला म्हणजे काहीच येत नाही. कुसुमात्या काय? तुझा काहीतरी गैरसमज झालाय. तुला असं कोणी म्हणालंय का की तू वाड्यावर जाऊ नकोस म्हणून? म्हणायला कशाला हवंय? त वरून ताकभात आणि वरून वरण भात ओळखते मी. अरे आपल्याच माणसाला आपली किंमत नसते रे, किंमत नसते. आणि म्हणूनच मी म्हणते ती एकटी काय, ती सुलेखा आहे ना, तीच मला ओळखते. हो पण तिच्याशी बोलायचं ना म्हणजे इकडे गुन्हा आहे, गुन्हा, शिक्षा आहे नुसती. सुमात्या सुलेखा तुझ्याशी बोलते? सुमात्या सुलेखा तुझ्याशी बोलते? नाही म्हणजे बोलते तेव्हा बोलते आणि बोलते तेव्हा चांगली बोलते. पण नक्की काय बोलते? तू म्हणजे अगदी वहिनी आहेस, वहिनी. घे माझी उलट तपासणी घे. मी म्हणजे काय वकील नाही ना चुटू बोलायला. घ्या त्याचा फायदा घ्या तुम्ही असं का करत नाही? सोपान काकांसारखं मला आडगळीच्या खोलीत फेकून का देत नाही? कुसुमात्या उगाच काहीतरी बोलू नकोस. असं कोणी वागणार नाहीये तुझ्या बरोबर. आई बाबा सुद्धा असं काही वागणार नाहीये. एक सांगशील मला, आता एवढं काय होतं ग वाड्यात?